हरि ओम. गीता समजूया, जीवनात उपयोग करूया. आज आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 46, 47 आणि 48 कर्मयोगाचे ज्ञान समजून घेणार आहोत. परिणामांची आसक्ती न ठेवता तुमचे कर्तव्य पार पाडा. यश आणि अपयशात संतुलन राखा. कर्मयोगाचे ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान जीवनाचे कर्तव्य कसे पूर्ण करते हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु स्वामी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस आता प्राशन करणार आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 49, 50, 51. द्युरेशं ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमगच्छ कृपणाः फलहेतवः. पुन्हा एकदा. दुरेश ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमविच्छ कृपणाः फलहेतवः. अर्थात कोणतेही कर्म करताना निरपेक्ष भावनेने केल्यानंतर जय व्हावा की पराजय व्हावा याची चिंताच राहत नाही. या विरुद्ध मला हे फळ मिळेल, मग मी असा आनंदी होईल, मग मी हे करेल, मग मी ते करेल, असे सकाम कर्म करणे अत्यंत तुच्छ आहे, निंदनीय आहे. म्हणून धनंजया, तू आता समत्व बुद्धीने नेहमीच कर्म करण्याचा उपाय शोध.
म्हणजे बुद्धियोगाच्याच पद्धतीने कर्म कर. कारण कोणत्याही फळाची अपेक्षा बाळगणारे व त्याप्रमाणे कर्म करणारे अत्यंत दीन दुर्दैवी आहेत, हे आपण सुद्धा आपल्या कर्मामध्ये, नित्य कर्मामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मागील आठवड्यात आपण पाहिलं की पाण्याचा प्रचंड साठा असला तरी सुद्धा माणसाने छोट्या साठ्याचा उपयोग मर्यादेत करावा. सदा आपली सतसत विवेक बुद्धीचा वापर करून वेदातील ज्ञानामधून नेमके कोणते ज्ञान व्यवहारात वापरावे याचा चाणाक्षपणे उपयोग करावा. अन्यथा त्याला मोक्ष मिळणं अवघड आहे. कर्मकांडामुळे त्याला भौतिक सुखे निश्चित मिळतील, स्वर्गही मिळेल, पण भगवंताच्या स्वरूपात समाविष्ट होणं, वैकुंठाला जाणं, पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात न येणार, हे कदापिही प्राप्त होणार नाही. आपण बघितलं की स्वर्ग हे मधलं स्टेशन आहे. आपल्याला स्वर्गाची अपेक्षा आपल्याला नाही. भगवंत हे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने राहतो. भगवंत आपणा सर्वांना स्मृती, ज्ञान व अपोहन म्हणजे मनातील संशय घालवण्याचे काम करतो. वेदांचे कर्ता व जाणणारे भगवान श्रीकृष्णच आहेत. वेदांमध्ये प्रामुख्याने सत्व रजतम ह्या गुणांचे सविस्तर वर्णन, कर्मकांड, त्यांची फलश्रुती याचाही उल्लेख प्रामुख्यानं आहे. कोणीही अभ्यास करून ज्ञान मिळवले म्हणजे ते ब्राह्मणच होय. जन्मानुसार, कुळानुसार वर्ण न ठरता कर्मानुसारच वर्ण ठरतो. ब्रह्मज्ञानी होऊन भगवंताच्या चरणी लीन होणे हेच तुमचं आमचं मानवी जीवनाचं प्रमुख ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी कलियुगामध्ये भगवंताच्या पवित्र नामाचा क्षणोक्षणी उच्चार करणे म्हणजे आपणास निश्चित आत्मसाक्षात्कार होतो. अर्थात गुरूंनी दिलेला मंत्र हा जास्त प्रभावशाली ठरतो. इंद्रियांचे दमन जाणीवपूर्वक करावे लागते. गीता नित्य नूतन आहे. तिचे नियमित एकाच वेळेस वाचन केल्यास दररोज नवीन अर्थ प्राप्त होतो, हे कधीही विसरू नये. म्हणजे आज आपण हा जो श्लोक घेतलेला आहे, आपण थोड्या वेळाने जरी हा श्लोक घेतला तरी वेगळा अर्थ त्याच्यामधून मिळेल हे निश्चित आहे. आपलं कर्म करण्याचा पूर्ण अधिकार भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. मुख्य नियम दोनच. कुठले? वैराग्य अंगी बाळगून व फळाच्या आशेने लालची होऊन कर्म करू नये. मग आपोआप सुख किंवा दुःख प्राप्तच होत नाही. हीच खरी जीवनकला आहे. कर्म म्हणजे नित्य नियमाने शेवटच्या श्वासापर्यंत करावयाचे काम. ते फक्त शास्त्रानुसार व गुरु आज्ञेने व कृपेने व्हावे. विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध केलेले कर्म. विकर्म केल्यास नेहमी कष्टी, दुःखी, निराशाच पदरी पडते अंतिमतः. अकर्म म्हणजे कोणतेही काम न करणे, आळशी होणे, विविध कारण सांगणे, अडचणी सांगणे व कामच न करणे हे तर सर्वात वाईट, दुःखदायक, अपयशी माणसाला बनवते. नित्य कर्मामध्ये आपण बघितलं, नियत कर्मामध्ये नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, सकाम कर्म याचीही माहिती आपण बघितली. नित्य कर्मामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक कर्म आपण दररोज करतच असतो. नैमित्तिक कर्मामध्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेत, विशिष्ट तीर्थक्षेत्री केलेली पूजा अर्चा, आरती केलेली काही विधी, यज्ञ, देवदर्शन इत्यादी केलेली जी कर्म आहेत त्याला आपण नैमित्तिक कर्म असे म्हणतो. सकाम कर्म म्हणजे काहीतरी मिळावे, काहीतरी प्राप्त व्हावं. त्यात पैसा, बंगला, गाडी, जमीन इत्यादी भौतिक गोष्टी भगवंताच्या कृपेने प्राप्त होण्यासाठी, विविध इच्छापूर्तीसाठी
यज्ञ, याग, जप, अधिष्ठान करणं हे सुद्धा सकाम कर्मामध्ये मोडतात. कारण या कर्मात फळाची अपेक्षा असते. कर्म करताना समत्व भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर परमार्थासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या 5 गोष्टी आपण बघितल्या. त्यामध्ये संशय व शंका फिटणे, आवड निर्माण करण्याचा आपल्या मनाला प्रयत्न करणे, भगवंत आपणाला हवासा वाटणं, आपली प्रतिभा जागृत होणं आणि मनाची एकाग्रता, या महत्वाच्या गोष्टी आपण मागच्या आठवड्यात बघितल्या. बरं, सावधान, समत्व बुद्धीने कर्म करायचे म्हणजे नेमके कसे करायचे याचा आपण अभ्यास करणार आहोत. समत्व म्हणजे समानता, सारखेपणा, परिणाम काहीही हो पण मनाची स्थिरता कायम ठेवणे. काम करताना मन, बुद्धी, इंद्रिय यांचा सहभाग असतोच. मनाच्या इच्छेनुसार इंद्रिय काम करतात. इंद्रियांना नुसतं काम करता येत नाही. संकल्प व विकल्प सारखे करीत राहणे हा मनाचा मूळ स्वभाव. कधी स्थिर न राहणे ही मनाची अवस्था. त्याला क्षणोक्षणी नियंत्रणात आणावेच लागते, नाहीतर ते काय करील याची कल्पनाच न केलेली बरी. मनाच्या एकाग्रतेसाठी अनेक मार्ग अध्यात्मात आहे. आपणाला सगळ्यांना माहिती आहेत ते. नामस्मरण आहे, जप आहे, पूजा आहे, प्राणायाम आहे, सतत चांगल्या कामामध्ये रममाण होणं आहे, ध्यान आहे, इत्यादी अनेक मार्ग मनाला ताब्यात ठेवू शकतात. अर्थात हे सर्व व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतं. आता बुद्धीबाबत विचार केला तर प्रामुख्याने निश्चयात्मक बुद्धी हा सर्वात मोठा गुण बुद्धीचा आहे. बुद्धीने एकदा निश्चय केला की मन आणि इंद्रिय ते काम करायला लागतं. निश्चय करणे, ठाम ठरवणे, योग्य कल्पना करणे, कृतीचा अंतिम फायदा तोटा अभ्यासणे, योग्य अयोग्य ठरवणं, प्रसंगावधान राखून क्षणोक्षणी योग्य निर्णय घेणं हे काम बुद्धीचं आहे. तुम्ही आम्ही जेव्हा 4 चाकी किंवा कुठलंही वाहन चालवतो तेव्हा आपली बुद्धी अत्यंत जागृत आपल्याला ठेवावी लागते, कारण त्यावेळेस निर्णय घ्यायचे असतात. आता समत्व बुद्धी म्हणजे मन आणि बुद्धी यांचा अतिशय योग्य समन्वय साधणे. मन आणि बुद्धी या दोघांनी सारखंच काम केलं पाहिजे. मग किती टक्के? तर मन 50% आणि बुद्धी 50%. अशा प्रकारे जर आपण कर्म केलं तर त्याला समत्व बुद्धी असं म्हणतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी आणि त्याचा अभ्यास याच्यामध्ये योग्य समन्वय असला तरच परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात. विद्यार्थी जर मनाने चंचल असेल, इतर काही गोष्टीमध्ये त्याचे मन रमलेले असेल, तर तो कितीही बुद्धिमान असला तरी त्याचा अभ्यास होणारच नाही. म्हणजेच बुद्धीचा व मनाचा एकत्रितपणे अभ्यास करण्याचा संकल्प झाला की त्याला समत्व बुद्धी असं म्हणतात. तुम्ही आम्ही सगळे सामान्य माणसं आहोत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत. त्याशिवाय आपण सामान्यपणे जगू शकणार नाही. सुरुवातीला सकाम कर्म करावेच लागते हे कधीही विसरून चालणार नाही. पण प्राथमिक गरजा भागल्यानंतर मात्र निष्काम कर्म सहज साध्य होते. महत्वाचा मुद्दा आहे हा. त्या ठिकाणी आपला विवेक वापरायचा आहे. अगदी वयोमाने विचार केला तर सध्या 20, 22, 25 वर्षापर्यंत सकाम कर्म म्हणजे शिक्षण, विविध कला, विद्या ग्रहण कराव्याच लागतात. सनातन धर्मात वयोमानाप्रमाणे कोणते कर्म करावे, जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्या याचे अत्यंत योग्य प्रमाणामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. एकदा का काम करण्याची सवय लागली की सुरुवातीला सकाम कर्म, नंतर मात्र हळूहळू निष्काम कर्म करत जाण्याची सवय आपल्या मनाला लावावी. असे केल्याने बुद्धीच्याच योगाने आपली कर्मे आपोआप होतील. कारण सकाम कर्माचे उद्दिष्ट
पूर्ण होण्यास कुठलंही सकाम कर्म करण्यासाठी भरपूर कष्ट नियोजन करावे लागते. आता अध्यात्मामध्ये खंडन आणि मंडन हा प्रकार सांगितलेला आहे. याचा काय अर्थ आहे? हे नाही, हे नाही, हे नाही असं सारखं म्हणायचं आणि मग नंतर सांगायचं की हे आहे, हे आहे, हे आहे असे सांगितले जाते. तसेच अगदी सकाम कर्म करू नये, फळाची अपेक्षा ठेवू नये, लालसेपोटी कर्म करू नये. तसं जर केलं तर आपल्याला दुःख आणि सुख प्राप्त होणारच. हे फळ अपेक्षेने केलेले कर्म, फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे सांगितलेले आहे, मानलेले आहे. आणि असे कर्म करणारी निकृष्ट मानसिक स्थितीचा व्यक्ती अत्यंत दीन मानला गेला आहे. दीन म्हणजे गरीब मानला गेलाय, कनिष्ठ प्रतीचा मानला गेलाय. मग काय करावं? आम्हाला तर कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. मग भगवंत सांगतात की वैराग्यशील वृत्तीने, निरपेक्ष भावनेने आणि आपली सर्व कर्मे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करावे. आपल्या मनामध्ये एक गोष्ट नेहमी ठेवावी की आपला जन्म काही कर्मे, तीही चांगले कर्म करण्यासाठी, स्पष्टतेने बोलायचं ठरलं तर काही दिवसासाठी, काही वर्षासाठी झालेला आहे. म्हणून बुद्धी प्रामाण्यानेच आपण आपले कर्म करूया. आपल्या व्यवहारातील उदाहरण घेतले तर आपल्या आईचं आणि मुलाचं जे प्रेम आहे ते वयाच्या 4 वर्षापर्यंत अत्यंत घट्ट असतं बरं का. आपण त्रयस्थ दृष्टीने याच्याकडे बघत आहोत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा अनुभव येतो. आई अगदी सावलीसारखी मुलाला साथ देते. जगातील हेच एकमेव नाते हे निरपेक्ष असते की कुठलीही त्या कर्माला, त्या काळजी घेणाऱ्याला आशा नसते. पण जसं मुलाचं वय वाढतं तसं मुलाकडून आईच्या प्रेमात, कर्मात, कर्तव्यात थोडा थोडा फरक पडत जातो. अत्यंत सूक्ष्म फरक पडतो. मूलतः तो जास्त असतो पण 1% तर निश्चित फरक पडतो. आपल्याला हे स्वीकारावंच लागेल. आई निरपेक्ष भावनेने अपेक्षारहित मुलाला लहानचं मोठं करते. पण पुढे चालून मुलगा आईशी कसाही वागला तरी ती माऊली मात्र समत्व बुद्धीने त्याच्याशी वागते. अगदी त्याचप्रमाणे आपले कर्म फक्त कर्तव्य भावनेने करावे अशी भगवंताचं आपल्याला सांगणं आहे. महाभारतातील युद्धात जय हो की पराजय हो, अर्जुनाने आपले क्षत्रिय वर्णाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे हीच भगवंताची इच्छा होती. केवळ कर्म करून त्याचे फळ कोणते, घ्यावे की न घ्यावे, हे सर्व भगवंताची इच्छा आहे, निर्णय आहे. असा ठाम विश्वास प्रत्येकाच्या ठायी असणं गरजेचं आहे. आता भगवंताचे विस्मरण करून केलेले कोणतेही कर्म हे निश्चित निंदनीय आहे. कारण यश मिळाले तर आपण हुरळून जाऊ, अहंकारी होऊ, गर्विष्ठ होऊ व त्यामुळं आपलं पुढचं जीवन जे आहे ते आपोआप चुकीचं कर्म आपल्याकडून घडेल. आपण उद्दाम होऊ किंवा आपण आळशी होऊ किंवा कर्मात अपयश आले तर दुःखी होऊ, निराश होऊ, उदास होऊ. आपण फक्त कर्म करण्यास बांधील आहोत. फळ देण्याचा पूर्ण अधिकार कोणाचा आहे? भगवंताचा आहे. अशी धारणा ठेवली की समत्व बुद्धी आपोआप निर्माण होते. ही कुठे होते? आपल्या डोक्यात होते, आपल्या विचारात होते. नाही तर मग मला हे फळ मिळेल, मग मी असं करील वगैरे असा काही विचार करायचा नाही. तसंच कृष्णा अर्पणमस्तु, देवा तुझ्यासाठी मी हे सगळं काम करतोय. बरं, आपण सर्व जाणकार व बुद्धिमान आहात, मला याची कल्पना आहे. जीवनामध्ये यशस्वी आहात, अनुभवी आहात. जीवनात आपण अत्यंत कठोर परिश्रम करून सर्वांगीण विजय मिळवलेला आहे. आपण सुखी व समाधानी आहात. मी आपल्याला काही विचार सांगणं, कर्तव्याबद्दल सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं होय. याची मला पूर्ण जाणीव आहे.
पण आपण सर्वजण सर्वोच्च सुखाच्या शोधात आहोत. ते सुख आहे परब्रह्माचे सुख. एकदा का परब्रह्माचे सुख मिळाले की त्याचे पुढे जीवनामध्ये कोणतेही सुख आपल्याला किरकोळ वाटायला लागेल. या आनंदाच्या पायऱ्या क्रमाने अशा आहेत. आपल्याला जर कोणी विचारलं की सुखाची व्याख्या सांगा, सनातन धर्माने त्याची अत्यंत स्पष्ट अशी व्याख्या दिलेली आहे. मनुष्याचे 100 आनंद बरोबर एक गंधर्व आनंद. आपण अगदी थोडक्यात घेणार आहोत. हे 100 गंधर्व आनंद म्हणजे एक गंधर्व मनुष्य आनंद. 100 गंधर्व मनुष्य आनंद म्हणजे एक देव गंधर्व आनंद. 100 देव गंधर्व आनंद म्हणजे एक पितरांचा आनंद. अशा वाढत्या क्रमाने 100 पितरांचा आनंद एक अजानज देवाचा आनंद. 100 अजानज देवाचा आनंद एक कर्मदेवाचा आनंद. 100 कर्मदेवाचा आनंद एक देवाचा आनंद. आणि 100 देवाचा आनंद हा एका इंद्राचा आनंद. आपण आलो फक्त इंद्रापर्यंत. आता हे 100चं प्रमाण आपण लक्षात ठेवूया. याप्रमाणे इंद्र, बृहस्पती, प्रजापती, ब्रह्मदेव आणि सर्वात शेवटी ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे सर्व आनंद आपल्या मनाने आपण तुच्छ मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तशी योग्यता आपल्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे आणि त्यालाच खरा ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त होतो. तात्पर्य, हा खरा ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त करायचा असल्यास समत्व बुद्धीने व पूर्ण वैराग्याने कर्म करणारा व्यक्ती मोक्षास प्राप्त होतो. तात्पर्य, सकाम कर्म केल्याने आपण जन्मबंधनात अडकतो. सकाम कर्माने आपण जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. निष्काम कर्म केल्याने ब्रह्मानंदाचा आनंद आपल्याला प्राप्त करता येतो असे भगवंत आपणास निश्चितपणे सांगतात. याचं छोटं उदाहरण आम्ही व्यवहारामध्ये नेहमी बोलतो, बरम. ते कसं बरमत? अहो, तुम्हाला काय सांगायचं, एखादा आमचा मित्र तर म्हणायला लागला, आम्ही मोठी गाडी घेतली, 40 लाखाची गाडी घेतली. बरमत? 1 महिन्याने भेट आणि मग बोल मला. अहो, मी हार घेतला, सोन्याचा हार घेतला, 5 तोळ्याचा घेतला. बरमत? अहो, मी खूप समाधानी आहे. बरमत? तुला आनंद मिळतो का? मिळाला. तो किती वेळ टिकला? कारण स्व अभ्यास हे अध्यात्माचं प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे नेहमी आपण आपल्या स्वतःला समबुद्धीत राहायचं असेल तर बरमत, आणि नाहीतर हेही दिवस निघून जातील असं सारखं आपल्या लक्षात ठेवलं की आपण समत्व बुद्धीने राहतो बरं का. आता पुढील श्लोकामध्ये भगवंत समत्व धारण केलेल्या बुद्धियुक्त पुरुषाची प्रशंसा करतात व अर्जुनाला कर्मयोगाच्या अनुष्ठानाची आज्ञा करतात. तसेच समभावाचे फळ हे योगयुक्त होण्याचे फळ आहे, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे असं सांगतात. तुम्ही आम्ही जीवनामध्ये कसं वागावं तर कौशल्याने वागावं. अगदी कुठलंही काम असो. मग त्यामध्ये मी कामाचा उल्लेख करत नाही, पण परीक्षा असो, स्वयंपाक असो, नोकरी असो किंवा कुठलंही कर्म असो, त्यामध्ये मला कौशल्य प्राप्त झालं पाहिजे. आणि कौशल्य केव्हा प्राप्त होतं? अभ्यासाशिवाय नाही. आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. पुन्हा एकदा, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. अर्थात बुद्धियुक्त भक्त सेवा करून या जन्मातच चांगल्या किंवा वाईट कर्मातून मुक्त होतो. म्हणून तुम्ही योग
तूही योगयुक्त हो, कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे. गीतेमध्ये आपल्याला योग 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 हा शब्द अनेक ठिकाणी येणार आहे. त्याचं कारण असं आहे की योग म्हणजे जुडणे, जोडणे, एकत्र येणे, आत्मा आणि परमात्मा हे एकत्र येणं, याला योग असं म्हणतो. बघा, सेवा करताना, कर्म करताना बुद्धीचा योग्य वापर केलाच पाहिजे. सर्व कर्म भगवंताला अर्पण करायची, आपण फक्त त्याचे सेवक आहोत ही भावना ठेवायची. आपल्या कर्माच्या योग्यतेप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, अधिष्ठानाने आपणास अलिप्त भावनेने जे फळ मिळेल तेही भगवंताला अर्पण करायचं. आणि हाच योग आहे आणि हेच कर्मातील कौशल्य आहे. आपण कर्माचे प्रकार बघितले. आता कर्माचं कौशल्य कसं साधायचं ते आपण ह्या अध्यायाच्या माध्यमातून बघत आहोत. मनुष्याचे अज्ञान केवळ भगवद्गीतेद्वारेच होऊ शकते व मनुष्य मोक्षास प्राप्त होतो. आता आपण भगवंतांनी कर्माबाबत विविध ज्ञान अर्जुनाला दिले, ते थोडंसं पाहणार आहोत. कर्म करताना जय पराजय यांना सारखे समजून आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे, म्हणजे मोक्षाकडे आपली वाटचाल हळूहळू सुरू होते. मनाला जे अनुकूल वाटते ते सुख आणि प्रतिकूल वाटते ते दुःख, हे सगळं मनाच्या वाटण्यावर आहे. बरं, जो प्रसंग येईल त्याला परमेश्वराने परीक्षेसाठी दिला असं समजून धैर्याने आपल्याला तोंड देण्याची सवय लागली की आपलं काम सोपं होऊन जातं. कर्मयोगामध्ये कर्मापेक्षा बुद्धीलाच प्राधान्य द्यावे लागेल. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. मी ते कर्म करतो, पण त्याच्या मागे तुझी भावना काय आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण विसरता कामा नये. कर्म हे बंधनाला कारणीभूत होत नाही, तर बुद्धी ही कर्माला कारणीभूत होते. आपण ते डॉक्टरांचं उदाहरण घेतलं. त्यामुळे ज्ञानामुळे आपण कर्मबंध टाकून देऊ शकतो. कोणतेही कर्म करताना अहंकार, अभिमान सोडून देऊन फळाची अपेक्षा ठेवायची नाही. कर्मयोगात सुरुवात केलेल्या कर्माचा कधीही नाश होत नाही. प्रापंचिक कर्मे ही संन्यासाच्या मार्गापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या कमी कष्टाची असतात. आपल्या स्वधर्म आचरणामुळे मोठ्या भीतीपासून, चिंतेपासून आपली आपोआप मुक्तता होते. कर्म करताना बुद्धीचा निश्चय अत्यंत महत्वाचा असतो. बुद्धीचा एकच निश्चय माणसाला यशस्वी बनवतो. एक मार्गी बुद्धीचा ठाम निश्चय झाल्यावर कोणतेही कर्म सुलभतेने पार पाडते. जसे नियत कर्म, सहज कर्म, स्वतःच्या धर्माप्रमाणे, वर्णाप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे, वयोमानाप्रमाणे कर्म करण्यास माणूस तयार असतो, सिद्ध असतो. ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याचं मन कुठे असतं? द्रव्य, दारा, पुत्र, घर, पशु आदी प्राप्त करण्याच्या इच्छेने व त्या वासनेने व्यग्र असते. त्यामुळे कोणत्याही कामामध्ये एकाग्रता होत नाही. विचाराचा सारखा गोंधळ त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतो. त्याला आम्ही म्हणतो PPP. PPP म्हणजे काय? परमनंट पझल्ड पर्सनॅलिटी. अशी माणसं नेहमी गोंधळलेली असतात. बरं, समत्व बुद्धीत पुण्य पापाच्या कर्माचा प्रवेश, कर्मफळाचा प्रवेश होत नाही. रजतम विकारापासून ती मुक्त असते. अहो, दिव्याची ज्योत लहान आहे तरी ती खोलीमध्ये संपूर्ण प्रकाश करते की नाही? मग तो अंधकार सगळा नाहीसा होतो. त्यामुळं सद्बुद्धी ही छोटीशीच असते, परंतु आपल्या मनातील सगळे किलमिश दूर करण्याची शक्ती त्या सद्बुद्धीत आहे. ही सद्बुद्धी भाग्यवान लोकांसच प्राप्त होते. मी वारंवार सांगतो, आपण सर्वजण भाग्यवानच आहोत, म्हणून आपणास भगवंताच्या कृपेने गीतेचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे. या उलट दुर्बुद्धीला नेहमी नरक, संसार, स्वर्ग मिळतात. अशी व्यक्ती
अनेक विकारांनी ग्रस्त असते. समाधान व शांती त्याच्या वाटेला एक क्षणभरही नसते. दुर्बुद्धीयुक्त माणसं ही धर्माप्रमाणे तर वागत नाहीच, विधिनिषेधही पाळत नाही. ते नेहमी मोहग्रस्त असतात. आत्मज्ञान आत्मसुख त्यांना कधीही प्राप्त होत नाही, कारण फक्त एकच त्यांची बुद्धी कधीही एकाच गोष्टीवर एकनिष्ठ नसते. संसारिक भोगामध्ये व सुखलालसेने त्यांचे मन नेहमी आकृष्ट झालेले असते. हे मिळो का ते मिळो, हे मिळो का ते मिळो. त्यामुळे त्यांची विवेक बुद्धी नष्ट पावते. आत्मतत्वात मन एकाग्र होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक भोगातून मन काढून घेतले गेले पाहिजे. कर्मच न करण्याचा आग्रही माणसाने अजिबात धरता कामा नये. कर्म न करण्यासारखा मोठा अपराध कोणताच नाही. त्यामुळं मनुष्याची अधोगती निश्चित आहे. म्हणूनच केलेले कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करावे व आपण पुढचं कर्म करायला सिद्ध व्हावं. आता पुढे काय करायचं? एक कर्म झालं की लगेच मनाला सांगायचे, चला पुढच्या कर्माला तयार करा. माऊली ज्ञानेश्वरांना याची पूर्ण जाणीव आहे की माणसाचं मन दगडाचं नाही. त्याला भावना असतातच. कर्म केल्यानंतर काही वेळेस आनंद होणार, दुःखही होणार, पण त्याचा अतिरेक करता कामा नये. आनंदानं हुरळूनही जायचं नाही आणि अपूर्ण राहिलं म्हणून दुःखानं खचूनही जायचं नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. तात्पर्य, आपल्या हातून घडलेले कोणतेही कर्म हे भगवंताला, परमात्म्याला अर्पण केले की पूर्णत्वाला गेले असेच समजावे. कर्माविषयी हा जो चित्ताचा समतोलपणा, तीच योगस्थिती म्हणजे समबुद्धी होय. आपल्याला कल्पना आहे की रामसेतू बांधत असताना खारीनी आपला शेपटीमध्ये थोडीशी जेवढी वाळू आहे तेवढी ती दगडाच्या सांधेमध्ये घालण्याचा प्रयत्न केला आणि रामाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि अजूनही ते बोट तिच्या पाठीवर आहेत अशी आपली संकल्पना आहे. तात्पर्य काय आहे की माझ्याकडून जेवढं सत्कर्म होईल तेवढं मी करणार, त्यामध्ये अजिबात शंका नाही. कर्मयोगासाठी कर्म हे महत्वाचे नसून त्यापेक्षा करणाऱ्या समत्व बुद्धीला विशेष महत्व आहे. अशा समत्व बुद्धीने कर्म केले तरच मनुष्य पाप पुण्यापासून निराळा, वेगळा होऊ शकतो. असे कर्म करताना कर्मामध्ये समत्व बुद्धी हेच खरे कौशल्य आहे. आणि म्हणूनच योग कर्मसु कौशल्यम असं म्हटलेलं आहे. मग संसार नाही करायचा का? करायचा. गृहस्थाश्रमामध्ये पैसे नाही कमवायचे का? कमवायचे. वानप्रस्थाश्रमामध्ये संसारामध्ये कमी लक्ष घालायचं की नाही? कमी घालायचं. हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. यालाच कौशल्य असं म्हणतात. आपण सर्व ब्रह्माचा अंश आहोत, पण ते आपल्याला जाणवतच नाही. कारण उपासनेचे संस्कार आणि सद्गुरूचे मार्गदर्शनाचा अभाव असतो. आता यासाठी आपण आई आणि मुलाचं उदाहरण देऊ किंवा वडिलांचं उदाहरण घेऊ. वडिलांनी आईनी मुलासाठी कितीही केलं तरी स्वतःच्या अहंकाराचा किंवा अन्य काही मार्गाचा पडदा त्याच्या डोळ्यावर असल्यामुळे आई वडील आपल्यासाठी किती करतात हे मुलाला शेवटपर्यंत समजत नाही. त्याचं कारण काय? तर उपासनेचे संस्कार आणि सद्गुरूचे मार्गदर्शनाचा अभाव. यासाठी आपण दही आणि लाकडाचे उदाहरण बघणार आहोत. आता मूळ अमृतासारख्या दुधाचं दही होतं, ताक होतं, लोणी होतं, नंतर तूप होतं आणि ह्या पदार्थात रूपांतर होण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्याच्यामध्ये नाही आपण वेळ घालवणार. मग नंतर तूप तयार होते आणि ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या तुपाचे परत दूध करणे अशक्य आहे.
का करता येईल आपल्याला दूध? नाही करता येणार. अगदी त्याचप्रमाणे निष्काम कर्म केल्याने भगवंताला फळ अर्पण केल्याने आपली कर्मबंधनातून सुटका होते. जरी मी ते कर्म केलंय देवा, हे मी तुझ्या जवळ देतो, आता परत त्या कर्मबंधनाच्या जाळ्यामध्ये मी अडकणार नाही. पाप पुण्याचा माझ्याकडे प्रश्न नाही, कारण पापही तुझंच, पुण्यही तुझंच, मीही तुझाच, अहंकारही तुझाच, मी फक्त नाममात्र काही वर्षासाठी इथे आलेलो. अशी धारणा आपण ठेवली की मग काही प्रश्न येत नाही. दुसरं उदाहरण लाकडाचं दिलंय, लाकूड जाळलं की परत लाकूड तयार करता येतं का? नाही. तसं कर्म जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो त्यावेळेस त्या कर्माचं फळ चांगलं असो की वाईट असो ते आपल्याकडे येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आपण भगवंताच्या स्वरूपात विलीन होतो, पुन्हा जन्म मरण होणे नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण नेहमी जड चैतन्य आत्मा परमात्मा याचा अभ्यास विवेकपूर्ण केलाच पाहिजे. विवेकपूर्ण म्हणजे काय? सतसत विवेक बुद्धीला स्मरून काय घ्यायचं काय टाकायचं हे ठरवूनच सातत्याने केला पाहिजे. तेव्हाच आत्मतत्वाची ओळख आपणास होईल. आणि एकदा का आत्मतत्वाची ओळख झाली, ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की जिवंतपणे स्वर्गसुख मोक्षसुख ब्रह्मानंदाच्या आनंदाचे सुख तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार, यात मुळीच शंका नाही. अहो, मृत्यू झाल्यानंतरही कल्पापर्यंत मनुष्य अमर राहतो असं कसं म्हणणं आहे? मृत्यूनंतर आता माझ्या वडिलांचं त्याच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांचं नाव आहे का माझ्या लक्षात? नाही. शास्त्र असं सांगतं की 3 नावं जरी लक्षात राहिले तरी पुरे, उडून टक्कर 4 नावं. म्हणजे कोण? वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा यांचीच नावं जरी लक्षात राहिली तरी पुष्कळ मिळवलं बरं. पण मग हा मृत्यूनंतरही कल्पापर्यंत मनुष्य अमर राहतो असं माझं स्टेटमेंट आहे, असं माझं वाक्य आहे. मग सर्व समाजाला ही सुखी समाधानी ठेवू शकतो. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म किती साली झाला? 1296 साली झाला. आणि केवळ वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. म्हणजे आज सुमारे 729 वर्ष झाली तरी श्रीमद भगवद्गीतेवर 9030 ओव्यांचे भाष्य त्यांनी लिहिले. आजही करोडो भक्तजन त्यांचा अभ्यास करतात. परंतु तरीही ज्ञानेश्वरीचे नाविन्य संपलेले नाही. ज्ञानेश्वर यांनी गीतेतील सर्व अर्थाचे प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये तंतोतंत पालन केले. हे आपण त्यांचे चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. खऱ्या अर्थाने ते जे जीवनामध्ये जगले आणि त्यामुळे ते अमर झाले. आणि हजारो वर्ष जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे किंवा पृथ्वी आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीला कोणीही विसरणार नाही, ज्ञानेश्वर माऊलीला विसरणार नाही. यालाच म्हणतात ब्रह्मानंदाचा आनंद घेणे, भगवंतामध्ये विलीन होणे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वामी ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त झालेले ज्ञानेश्वर महाराज हे अवतारी पुरुषच होते आणि ते ब्रह्मरूपच झाले. सावधान, आता समबुद्धी समभाव ठेवलेल्या माणसाला परंधाम मिळते असे भगवंत स्वतःच सांगतात. ते आपण पुढील श्लोकामध्ये बघणार आहोत. काय म्हटलं मी? की परमधाम मिळतं आणि ब्रह्मानंद मिळतो. ज्ञानेश्वरांचं उदाहरण तर आपण बघितलंच, परंतु त्याचं दृढीकरण त्याची खात्री आपल्याला भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये दिलेली आहे. ते आपण बघूया. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. पुन्हा एकदा. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः
जन्मबंधन विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यनामयम्. अर्थात याप्रमाणे बुद्धियुक्त अंतःकरणाने कर्म करणारे भक्तगण भगवंताच्या सेवेमध्ये आयुष्य घालवून भौतिक जगातील कर्मफळापासून मुक्त होतात. त्यानंतर ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मोकळे होऊन मुक्त होऊन श्रीमद भगवत धामाची प्राप्ती करून घेतात. आता बुद्धियुक्त अंतःकरणाने भगवंताची प्राप्ती करतात याचा उल्लेख श्रीमद भागवताच्या अध्याय 10 मध्ये स्पष्ट केलेला आहे. समाश्रिताये पदपल्वपम महत्पदम पुण्यशो मुरारे भवाम बुद्धिर वत्सपदम परम पदम 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 यत् विपदान तेषाम. याचा अर्थ परमेश्वर हा दिसणाऱ्या सृष्टीचा आश्रयदाता आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे मुक्ती देणारे म्हणून प्रसिद्ध आहे. पावला पावलाला संकटे तर येतातच, पण ते स्थान मिळवणे हे ध्येय नसून वैकुंठ प्राप्त करणे हेच आपले ध्येय असावे. सावधान. आपण सर्व श्रोतेगण मला वंदनीय आहात. आपले वय किती का असेना, पण आपण आजपर्यंत घेतलेले भौतिक ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान हे निश्चित श्रेष्ठ आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. भौतिक ज्ञानामध्ये कम्प्युटर ज्ञान आहे, स्वयंपाकाचं ज्ञान आहे, कार्यालयीन ज्ञान आहे, अतिशय आधुनिक ज्ञान व अनुभव हे खूप श्रेष्ठ आहेत. तसेच अनेक जन्मांचे आपल्यावर आध्यात्मिक संस्कार हे आपल्यालाही माहित नाही की किती झालेत, ते कोणालाही माहित नाही, आपल्या स्वतःलाही माहित नाही, मलाही माहिती नाही, इतरांनाही माहित नाही. म्हणून मी आपणाला विनंती करतो की माझं बोलणं आपण गोड करून घ्यावं, कारण या अध्यात्म ज्ञान इतकं खोल आहे की ते सर्वसामान्यांना आणि ह्या जीवनामध्ये पूर्णत्वाला जाणं पूर्णतः अशक्य आहे. आपल्यातील प्रत्येक जण मला माझ्या मोठ्या भावासारखा, मोठ्या बहिणीसारखाच आहे, परंतु माझे बोलणे मात्र लहान भावासारखे, अज्ञानी बालकासारखे आहे. आपण आपल्या ते पदरात घ्यावे, त्याचा प्रेमाने स्वीकार करावा. बरं, भगवद्गीतेचे ज्ञान हे अथांग समुद्रासारखे आहे हे मी वारंवार म्हणतो. ते कधीही न संपणारे आहे. त्याच्या विचाराची उंची व गहन अर्थाची खोली समजणं सर्वसामान्यांना या जीवनात कदापिही शक्य नाही. गीतेमधून नेमके किती घ्यावे, कसे घ्यावे व त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करावा हे समजणं महद्भाग्याचं लक्षण आहे. म्हणूनच आपण नेहमी गीतेचे चिंतन करूया व गीतेप्रमाणेच आचरण करण्याचा प्रयत्न करूया. सावधान. आता आपण मूळ मुद्द्यावर येतो आहोत. तो असा की सुख कुठे आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. आता हे केव्हा करायचं आपण विचार, तर आपण एकांतात बसून अलिप्ततेने विचार केला तरच आपण जगातील सर्व कुटुंबांचा व व्यक्तींचा अंदाजे ढोबळ मनाने अभ्यास करू शकतो. मग आपल्या लक्षात येईल की अरे, जगात कुणीच सुखी नाही. सगळी भौतिक सुखे ही अपूर्ण आहे. घर, गाडी, पत्नी, मुलं सर्वांची प्रगती असो, भरपूर पैसा, जमीन, घर, बंगले, माणसं असो, सुखी, समाधानी, आनंदी का दिसत नाही? असं का असत नाही? त्याला कारण मूळ सुखाकडे कसे जावे, कुठे जावे, कशाच्या मार्फत जावे या ज्ञानाचा अभाव. योग कर्मशु कौशल्यम आणि बुद्धियुक्त अंतःकरणाने जगणं या संदर्भामध्ये आपण हे बोलत आहोत.
आणि हेच ज्ञान मिळवण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे. आपल्याला हेच ज्ञान मिळवायचंय. आपण सर्व अज्ञानामुळे हे समजू शकत नाही की हे संपूर्ण जग पदोपदी अडचणी आणि संकटांनी भरलेले आहे. असं का? क्षणोक्षणी परिस्थिती बघा, कल्पना करा आपण. क्षणोक्षणी परिस्थिती, वेळ, ठिकाण, प्रसंग बदललेलेच असतात. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सारखं जागृतच राहावं लागतं हो. हा क्षण राहिला का? नाही. हे ठिकाण राहणार आहे का? नाही. प्रसंग बदलणार आहे का? हो. क्षणोक्षणी प्रसंग, संबंध बदलणार आहे का? हो. यालाच संसार म्हणतो आपण. अगदी वाहन चालवताना आपण जसं जागृत राहतो किंवा नजर हटी दुर्घटना घटी, म्हणून आपण अभ्यासपूर्ण कर्म करण्याचे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आपण निश्चितपणे अल्पबुद्धी आणि अज्ञानी आहोत हे प्रथमतः मान्य करावं लागेल. आपल्या मर्यादा खूप सीमित आहेत. नंतरच ज्ञानाची दारे, अंतिम सुखाची दारे, मोक्षाची दारे आपणास उघडतील, अन्यथा उघडणार नाही. कारण मग काय होईल? आपल्याला अहंकार निर्माण झाला की ज्ञान बाजूला निघून जातं. ते म्हणतात मोठा माणूस आहे, अहंकारी आहे, आपण ज्ञान जे आहे ते आपलं निघून जा. आपण आतापर्यंत सर्व कर्म सकाम केली, काहीतरी फळाच्या आशेनेच केली. व सहज मनाला प्रश्न विचारायचा बरं का, परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत नव्हे नव्हे दररोज क्षणोक्षणी आपण नेहमी परिस्थितीची जुळून घेण्याचाच प्रयत्न करतो आणि या धकाधकीत आपलं आयुष्य केव्हा संपतं हेच कळत नाही. हे केव्हा समजेल? एकांतपणे बसल्यावर. एकांतपणा केव्हा मिळेल? सकाळी उठल्यावर मिळेल. सकाळी केव्हा उठायचंय? सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तास उठायचंय. कारण भौतिक गोष्टी मिळाल्या म्हणजे आपण सुखी होऊ, आनंदी होऊ असे उगीच आपण असं वाटते. पण आपण हे विसरतो की या जगात कोणाचेच शरीर, अगदी भगवंताचे सुद्धा बरं का, कायमस्वरूपी आरोग्यमय व सुस्थितीत राहू शकते काय? पण आपण ह्या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. मनुष्य देह म्हटला की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही जीवनाची दुःखे आलीच. पण जेव्हा आपण स्वतःला भगवंताचा, त्या परमात्म्याचा नम्रसेवक म्हणून अहोरात्र परमेश्वराचाच विचार करतो, त्याच्याच कृपेने आपले दैनंदिन आचरण शुद्ध व पवित्र ठेवतो, धर्माप्रमाणे तंतोतंत किंवा जसं जमेल तसं वागण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भगवंताचे वैकुंठ लोकात प्रवेश करण्याच्या योग्यतेचे आपण होतो. स्वतःची मूळ स्थिती जाणणे, पूर्णपणे जाणणे, सूक्ष्मपणे जाणणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून नेहमी स्वतःला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे वगैरे वगैरे. अशी ही परिस्थिती जाणली की ज्ञानमय भगवान श्रीकृष्णाची भक्ती करून आपल्याला मार्ग, सुखाचा एकमेव मार्ग आहे. आपण जी अनुक्रमणिका बघितली, ब्रह्मलोक, ब्रह्मानंद, ते लक्षात असू द्यावं. आणि क्षणोक्षणी कलियुगामध्ये अत्यंत कमी शब्दामध्ये सांगितलंय ते हे की क्षणोक्षणी नामस्मरण करावं, आपली सर्व कर्म अलिप्ततेने आणि अपेक्षा विरहित करावं, आपुलकीने, आणि अर्पण केले, भगवंताला प्रेमाने अर्पण केलं की आपलं जीवन आपोआप सुखी होतं. इदन्न मम, माझा काही संबंध नाही. देवाने मला सांगितलं तुम्ही जगा, त्याप्रमाणे मी जगतोय. मला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, मी त्याच्या अनुसंधानात आहे. माझी जबाबदारी संपली. यश अपयश किती प्रमाण, काय प्रमाण हे भगवंतांनी बघायचं. मग आपण भगवंताचे धामाला आरामशीर पोहोचतो आणि मग तो जो आनंद आहे त्यालाच ब्रह्मानंद म्हणतात की हो. सावधान. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकाबाबत आपल्याला काय मार्गदर्शन करतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, ते निष्काम कर्मयोगी आपली सर्व कर्मे अत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणे, वेळेवर करतातच, पण त्या कर्माच्या फळाचा विचार सुद्धा करत नाहीत बरं का. 1% येणार यात गैर नाही.
परंतु त्याचं प्रमाण आपल्याला कमी कमी करत जायचं आहे. त्या कर्मफळाला मनाने सुद्धा शिवत नाही, मग ते कर्मफळ उपभोगणे तर दूरच. आणि त्याचा अंतिम परिणाम असा होतो की त्यांना सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. क्षणिक समाधान पाहून ते लगेच पुढच्या सत्कर्माला लागतात. तुम्हाला आम्हाला सुद्धा असंच वागायचंय. असे करता करता शेवटच्या श्वासापर्यंत ते आपले कर्म करतात. सर्व कर्म भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्याने मृत्यूनंतर ते त्वरित भगवान श्रीकृष्णाच्या वैकुंठ धामास जातात. भगवंतांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या वेळेस त्या मनुष्याला 6व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे, ते आपण बघणार आहोत की मी त्यावेळेस येतो तिथे आणि मग त्याची योगक्षेम करतो. त्यामुळे आपण अजिबात काळजी करायची नाही. आपलं सगळं जे कर्म आहे ते तसंच कृष्णार्पणमस्तू केलं की आपण आनंदी राहणार 100%. नेहमी सुखाने आनंदाने जगण्याचा राजमार्ग कोणता याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. थोडासा आपण सुरुवातीपासून घेणार आहोत, म्हणजे ब्रह्मांड निर्माण झाल्यापासूनच आपण सुरुवात करतो आहोत. थोडक्यात घेणार आहोत. अर्थात सनातन धर्माच्या मूळ संकल्पनेनुसार भगवान विष्णू यांच्या इच्छेनुसार संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झाले. ब्रह्मांड निर्मितीमध्ये ब्रह्मदेवाने जग निर्माण केले. ब्रह्मदेवाने अनेक वर्ष तप केले, त्यामुळे त्यांना सृष्टी निर्मितीचे ज्ञान प्राप्त झाले. अर्थात त्यांनी मंत्र कोणता म्हटला तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि तो मंत्र आहे फक्त ओम. तप करताना ब्रह्मदेवानी. त्यामुळे आपल्याकडे पुरुषांनी, माफ करा पण हे नाविलाजाने बोलावं लागतं, शास्त्राप्रमाणे आहे. कारण ओंकार म्हटल्यानंतर निर्माण होणारी जी एनर्जी आहे, जी ताकद आहे, ती भगवंतांनी महिला वर्गाला दिलेली नाही. त्यामुळे आणि जर कोणी प्रयत्न केला तर त्याला त्रास होऊ शकतो असं अनुभवात आहे. म्हणून सांगतो, हा मूल मंत्र, गूढ मंत्र फक्त ओम आहे. त्यातही क्रमाक्रमाने प्रगती होत गेली. ती प्रगती कशी झाली? तप केल्यानंतर काय ताबडतोब होतं काय सगळं? तसं झालेलं नाहीये. तर दशावताराच्या रूपामध्ये ते दशावतार कोणते हेही आपल्या सनातन धर्माने सांगितले आहे. मग ते कोणते आहेत? मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी. वैज्ञानिक दृष्ट्या असलेले प्रगतीचे टप्पे आपण थोडक्यात बघूया. मच्छ, सर्वात प्रथम माशाचं निर्माण झाला. माशाला फक्त पाण्यातच राहता येत होतं, जमिनीवर किंवा हवेत तो राहू शकत नव्हता. कच्छ म्हणजे कासव. आपणाला कल्पना आहे की कासव हे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतं. वराह म्हणजे डुक्कर, ते पूर्णपणे पाण्यात नाही तर पाणी आणि माती यांच्या चिखलामध्ये बराच काळ वास्तव्य करू शकतो. नरसिंह, वैज्ञानिक दृष्ट्या अर्धे शरीर मानवाचे व तोंड मात्र पशुचे, सिंहाचे. अशी सुधारणा पृथ्वी तलावर झाली. वामन अवतारामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होऊन मानवी देहाची निर्मिती झाली, पण त्याची उंची कमी होती. परशुराम, त्यानंतर परशुरामाचा जन्म झाला. शारीरिक दृष्ट्या तो अत्यंत सुदृढ बलवान होता. शारीरिक संपन्नता असूनही भावनिक संपन्नतेमध्ये षड्रिपू जे कामक्रोध मदमत्सर दंभलोभ आहेत, त्यात परशुरामामध्ये क्रोधाचे प्रमाण जास्त होते. म्हणून अनेक लढाया करून त्यांनी जय मिळवला, पण त्यात अनेक प्रकारे प्राणहानी आणि वित्तहानी झाली. नंतर आले रामाचा अवतार. त्यानंतर रामाचा जन्म झाला. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असा आदर्श राजा राम. त्याची कथा एका राजघराण्याची कथा आहे, पण मूलतत्वाप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे ठामपणे कसे जगावे हे रामाने आपल्याला शिकवलं. आई वडिलांची आज्ञा कशी पाळावी, आपण स्वतःच्या त्यासाठी किती कठोर त्याग करावा हे आपण रामचरित्रातून बघतो. कृष्ण, देवकीनंदन कृष्ण हे पूर्णरूप भगवंताचे व परमात्म्याचे आहे. विशेषतः त्यांच्या जन्माच्या अगोदर पासून त्यांच्या हत्येची तयारी कंस करत होता. संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी अनेक राक्षसांचा नाश केला. संसारात पूर्णपणे राहून ते संसार बंधनात कधीही अडकले नाहीत. त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
अशा सरळ अर्थ धर्माप्रमाणे वागणाऱ्या सर्व जीवांचे रक्षण करणं व अधर्माप्रमाणे वागणाऱ्या जीवांचा नाश करणं व सनातन धर्माची स्थापना करणं. जेव्हा जेव्हा सज्जनावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा या पृथ्वीतलावर जन्म घेणं हे त्यांचं प्रमुख ध्येय होतं. संपूर्ण जगाचे चालकत्व करण्याची शक्ती असूनही त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ साधला नाही. अहो, कंसाचा वध केल्यानंतर त्यांनी ते राज्य कंसाचे वडील उग्रसेन यांना दिलं. भगवान श्रीकृष्ण हे कर्तव्य कठोर होते. बुद्धिमान, चातुर्य, सत्यप्रेमी, तत्वज्ञानी, सर्वश्रेष्ठ, दयाळू व धर्मरक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारे ते प्रत्यक्ष भगवंतच होते आणि आहेतही. बौद्ध अवतारामध्ये तपसाधना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मौनाचं महत्व जगाला सांगणारे महान तपस्वी तत्वज्ञानी बौद्ध होते. हाही भगवंताचा 9वा अवतार आणि कलंकी हा शेवटचा 10वा अवतार. अजून तो व्हायचा आहे. याच्या काळातच संपूर्ण विश्वाचा नाश होणार. हे सनातन धर्माने अभ्यासपूर्वक विवेचन केलेलं आहे. आपल्या लक्षात असेल की आता किती अणुबॉम्ब पृथ्वीवर आहेत, मग त्यामुळे पृथ्वी नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाहीये. त्याचाही अभ्यास आपल्या सनातन धर्माने करून ठेवलेला आहे. आपलं जीवन सुखी करायचं असेल तर सर्वप्रथम अभ्यास हेच महत्वाचं साधन आहे. हे कधीही विसरता कामा नये. अभ्यास कशाचा करायचा तर जीवनाला वेळेनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा. आणि अभ्यास नाही केला तर आपण त्या विषयाच्या अज्ञानामुळे होणाऱ्या परिणामाचा, दुष्परिणामाचा परिणाम भोगायला तयार राहायचं आहे. म्हणून आपणास पूर्णपणे समजावा म्हणून सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता याचा अभ्यास आपणा सर्वांमार्फत भगवंत करून घेत आहे. हे विसरता कामा नये. सर्वप्रथम शारीरिक स्थितीचा अभ्यास, प्रत्येक अवयवाची मूळ क्षमता, आपली सध्याची क्षमता, त्यात किती सुधारणा करण्याची क्षमता, अवयवांच्या सुधारणेसाठी करायचे सर्वांगीण प्रयत्न, त्यासाठी करावयाचे विविध उपचार पद्धती, जमेल तितका जास्तीत जास्त अभ्यास करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपल्या शरीराची सर्वांगीण क्षमता वाढवणं हे आपणाला करावंच लागणार आहे. त्यानंतर भाग येतो तो म्हणजे भावनिक प्रगती. भावना ह्या आपल्या शरीरावर व क्षमतेवर प्रचंड योग्य किंवा अयोग्य परिणाम करतात. याचं ज्ञान सुद्धा आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या चांगल्या भावना, वाईट भावना यांचाही सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे वगैरे. आणि चांगल्या भावना कोणत्या वाढवायच्या आहेत ते आपल्याला तर प्रेम, ममता, माया, दया, भूतदया, स्नेह, सद्भावना, पवित्र भावना, सहकार्याची भावना, अडचणीत आलेल्याला मदत करण्याची भावना. त्यानंतर भाग येतो तो भौतिक प्रगती. आणि भौतिक प्रगती सुद्धा वयोमानाने, वर्णाप्रमाणे पूर्वीची भौतिक स्थिती, आई वडिलांची भौतिक स्थिती, आपले आदर्श असलेल्या व्यक्तीची भौतिक स्थिती, आपले स्वप्न, वेगवेगळे प्रशिक्षण घेण्याची इच्छा, उपलब्धता, कौटुंबिक सर्वांगीण सहकार्य अशा विविध गोष्टीवर आपली भौतिक प्रगती अवलंबून आहे. हे विसरून चालणार नाही. त्यानंतर सर्वात महत्वाची प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती. आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा फायदा असा की ही प्रगती आपली सर्वांगीण प्रगती करते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अधिभौतिक, अधिदैविक, अगदी संपूर्ण 100% सुखाचा मार्ग हा आध्यात्मिकतेतूनच येतो. याचा सविस्तर व मुद्देसूद अभ्यास आपण वारंवार करणार आहोत. क्षणोक्षणी भगवंतासाठीच जगणे, त्याने सांगितलेल्या राजमार्गावर चालणे, कलियुगात नियमितपणे भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करणे, असे वागून आपण आपले जीवन कृतार्थ करूया. हरिओम तत्सत. इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आता आपण प्रार्थना म्हणूया.
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् ओम शांति शांति शांति। हरिओम। रामकृष्ण हरि।